अयांश शांतपणे रस्त्यावर लक्ष केंद्रित करत गाडी चालवत होता. आता तन्वीने बोलूनच टाकलं. काय झालं? इतकं का चेहऱ्यावर मळ बांधला आहेस? नाही जायचं होतं तर सांगायचं होतं ना. आई पण ना, अगदी चांगला मूड होता, पण तुझ्या या गंभीर चेहऱ्यामुळे सगळा विचका झाला. अरे एवढं का घाबरतोस? मी तर म्हटलंय ना, विश्वास आहे मला तुझ्यावर. तिच्या या शेवटच्या शब्दांनी अयांशच्या मनात एक वेगळी शांतता पसरली. काहीसा सहज होऊन तो म्हणाला, नाही, मला वाटलं तुला काही विचित्र वाटू नये. तन्वीला त्याचे हे शब्द समजले तेव्हा तिच्या मनात एक अनामिक आनंद पसरला. तिच्या प्रत्येक गोष्टीची किती काळजी घेतो तो, हे विचार करून तन्वीच्या ओठांवर एक गोड हसू उमटलं. थँक्यू, इतका विचार करण्यासाठी. पण मी कम्फर्टेबल आहे. तन्वीच्या या शब्दांनी अयांश पूर्णपणे निश्चित झाला. पहिल्यांदा डिनरला जाऊया? हो ठीक आहे. पण तुझ्या मित्रांमध्ये करणशिवाय कोणी नाही का? आहे, पण तो इथे नाही. आपला मित्र विरेन याच्या आठवणीत अयांश हरवला. तन्वीबद्दल विरेनला काही सांगितलं नाही. त्याला कळलं तर रागावेल. पहिल्यांदाच काही लपवलंय त्याच्यापासून. अयांश, ऐक ना. तन्वीचा आवाज ऐकून तो विचारांमधून बाहेर आला. हां. दोघं बोलत होते. काही वेळाने ते तिथे पोहोचले जिथे जायचं होतं. इकडे शालिनीजींनी रेयांशच्या खोलीत दुधाचा ग्लास ठेवला. तो बाथरूममधून बाहेर आला आणि आईला पाहून म्हणाला, मॉम मला आज दूध नकोय. शालिनीजी काही न बोलता त्याच्या जवळ आल्या. त्याने टी शर्ट घातलेला नव्हता म्हणून त्यांनी कपाटातून एक टी शर्ट काढला. रेयांशने त्यांच्या हातावरच्या जुन्या खुडेकडे पाहत विचारले, हे डॅडने केलं होतं का? रेयांशच एकटा असा होता जो सुबोधजींशिवाय तटस्थ होता. त्यामुळे त्याला वडिलांविरोधात वळवू नये या विचाराने शालिनीजी गप्प राहिल्या. मॉम, मला ना कळत नाही, हे भाऊ इतके साधे का असतात? काही समजतच नाही त्यांना. त्या मुलीला काही जास्तच मोकळीक दिली आहे. आणि तुम्हीही. रेयांशचा रोख तन्वीच्या दिशेने होता हे ओळखून शालिनीजी त्याला रागवल्या. बोलून बाळगू नकोस. रेयांश, ती अयांशची, तुझ्या मोठ्या भावाची पत्नी आहे. तिचा सन्मान करायला शिक. शेवटी त्यांनी आवाज मवाड केला आणि त्याच्या गालावर प्रेमाने हात फिरवला. रेयांशने मान झुकवली आणि बाजूने आईला मिठी मारली. छान वाटलं आज. थोडं का होईना. तुझं लक्ष आहे ना माझ्यावर? शालिनीजींनी हसून म्हटलं, बेटा तूही अयांशसारखाच माझा मुलगा आहेस. बघतो तुझा मोठा भाऊ आहे. दोघा भावांमध्ये हे असं वैर असू नये, बरं का? रेयांश काहीच बोलला नाही. शालिनीजींनी हसून त्याच्या कपाळावर प्रेमाने ओठ टेकवले. अयांशलाही तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपल्या खोलीत परतताना शालिनीजी निश्चिंत वाटत होत्या. खोलीत आल्यावर नजरेत सुबोधजी पडले. ते शांत झोपले होते. गेल्या काही दिवसांपासून ते फारच शांत होते. पूर्वी काहीतरी बोलायचे, पण आता ते एकदम गप्प झाले होते. थोड्या वेळाने त्या अलगद त्यांच्याजवळ बसल्या. त्यांच्यासोबत घालवलेले आनंदाचे क्षण आठवत होत्या. ते क्षण जे हसवायचे आणि ते क्षण जे डोळ्यात पाणी आणायचे. कदाचित सुबोधजी कधीच गेले नसते तर सगळं किती वेगळं असतं. असंच आठवत असताना नकळत त्यांच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू सुबोधजींच्या गालावर पडले. सुबोधजी थोडेसे हल्ले, त्यामुळे भानावर येत त्यांनी पटकन अश्रू पुसले आणि उठायला लागल्या. पण इतक्यात सुबोधजींच्या डोळ्यांच्या किंचित हालचाली दिसल्या. शालिनीजींना जाताना पाहून सुबोधजींच्या मनात एक वेदना उमटली, पण ते काही न बोलता पुन्हा डोळे मिटून घेतले. दुसरीकडे डिनरसाठी तन्वी आणि अयांश सुंदर ठिकाणी पोहोचले. आसपासच्या टेबलांवर काही लोक आपापसात गप्पा मारत जेवत होते. हलक्या संगीतात संपूर्ण वातावरण अधिक मोहक वाटत होतं. तन्वीची नजर समोरच्या टेबलवर गेलेली. तिथे बसलेलं जोडपं खूप आनंदी दिसत होतं. तिने गोड हसत पाहिलं. अयांशनेही तिच्या नजरेच्या दिशेने पाहिलं आणि मंद हसत विचारलं, काय बघत आहेस? किती आनंदी आहेत ना ते? तन्वीच्या चेहऱ्यावर अजूनही चमक होती, जी पाहून अयांश त्यात हरवला. तेव्हाच ती म्हणाली, आजच्या काळात नातेसंबंध फक्त नावापुरतेच राहिली आहेत. पण असे काही लोक दिसले की वेगळीच आनंदाची जाणीव होते. नावापुरते नाते, या 3 शब्दांनी अयांशच्या मनाला त्यांच्या नात्याच्या दिशेने खेचले. नावापुरतेच होते, पण मैत्री आता खोल जात होती. न जाणे 3 महिन्यांनंतर सगळं कसं असेल. जेवण आलं आणि दोघं जेवणात गुंग झाले. अयांशने पाणी प्यायल्यावर जसा ग्लास ठेवला तसंच त्याचा फोन वाजला. तो उठून गेला. काही वेळाने परत आला तेव्हा टेबलाजवळचं दृश्य पाहून त्याला राग आला. एक मुलगा काहीतरी बोलत होता, ज्यावर तन्वीने नकारार्थी मान हलवली, पण तो तरीही काहीतरी म्हणत होता. अयांश जवळ गेला तसा तो आवाज स्पष्ट ऐकू आला, तुम्ही एकट्याच आहात. एक डान्स करण्याने काय फरक पडतो? अहो, सभ्यतेचा अर्थ समजत नाही का? नाही म्हटलं ना तरी समजत नाही. आणि कोण म्हणाले मी एकटी आहे? माझा नवरा आहे माझ्यासोबत. जास्त हिरो गिरो नको दाखवू, नाहीतर विलन बनून जावं लागेल.
तन्वी चिडून म्हणाली. अयांशच्या चेहऱ्यावर एक वेगळाच समाधानाचा भाव उतरला. जसं तो पुढे आला तसं तन्वी उठून त्या मुलाकडे पाहत म्हणाली, बघा भाऊ, हा राहिला माझा नवरा. आता झालं ना, चला आता इथून निघा. त्या मुलाने अयांशच्या संतापी नजरेत पाहिलं आणि तिथून लगेचच निघून जाण्यात भलाई समजली. यार अयांश, चल, भरपूर खाल्लं, लोक मूड खराब करून टाकतात. तन्वीचा मूड आता खराब झाला होता, जे ओळखून अयांशही पटकन तिथून निघून गेला. गाडी एका ठिकाणी थांबली आणि तन्वी पटकन खाली उतरली. समुद्रकिनारा होता तो, जिथे लाटा शांतपणे वाहत होत्या. हवेत एक प्रकारचा सोज्वळ गारवा होता. आकाशात चमचमत्या तारकांच्या सोबत उजळलेला चंद्र या ठिकाणी वेगळी शोभा आणत होता. तन्वीच्या डोळ्यात आश्चर्य होते. तुला माहिती आहे का, कॉलेज संपल्यावर मी इथे नेहमी यायचे, पण रात्री कधीही नाही. किती सुंदर आहे इथलं सगळं. तन्वीच्या डोळ्यांमध्ये चमकणारा आनंद अयांशच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ती एका दगडावर बसली. आजूबाजूला फक्त शांतता होती. अयांश काही अंतरावर उभा राहून तिला निहाळत होता. काही वेळ एकमेकांसोबत घालवल्यानंतरही दोघांनी काहीही बोललं नव्हतं, पण तो क्षण दोघांसाठीही खूप मौल्यवान होता. प्रत्येक भावना शब्दांमध्ये व्यक्त करणं गरजेचं नसतं. काही भावना गुपित राहिल्या तरी त्या अधिक सुंदर वाटतात. अगदी अयांशच्या प्रेमासारख्या. करारही तुझ्याशी, विश्वासही तुझ्यावर, इच्छा आहे तुझी आणि हृदयाची हुरहुरही तुझी. तूच आहेस माझं प्रेम आणि तूच माझी प्रार्थना. हो, तूच आहेस माझी संपूर्ण दुनिया. माझ्या शांत ओठांवर उमलणारी अनकही वाक्य आहेस तू. माझ्या हृदयात उठणारा एक अनोखा स्पर्श आहेस तू. कधी अर्धा, कधी संपूर्ण, पण नेहमी माझ्यासोबत आहेस तू. घरात परतल्यावर तन्वी खूप उत्साही वाटत होती. खरंच, अयांश तिच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचं किती बारकाईने लक्ष घेत होता. इकडे सुबोधजींच्या डोळ्यांची पापणी उघडली आणि नेहमीप्रमाणे शालिनीजी खोलीत नव्हत्या. रात्री पाहिलेला तो प्रसंग पुन्हा त्यांच्या डोळ्यांसमोर तरळला. रात्री उठून जाणाऱ्या शालिनीजींच्या सवयीने आता त्यांना त्रास होतो. कदाचित तो वेदनेपेक्षा जास्त राग दर्शवत होता. शालिनीजींना चहाचा कप ठेवताना जाणवलं होतं की सुबोधजी त्यांच्याकडेच पाहत होते. ही जाणीव होताच त्या थोडं अस्वस्थ झाल्या. हां, त्यांनी घाबरत विचारलं. त्यांच्या आवाजातील थरथर जाणवताच सुबोधजींनी चहाचा कप उचलला आणि एक घोट घेतला. हे पाहून शालिनीजींनी हळूच सुटकेचा निश्वास सोडला. त्या काही वेळ तिथेच उभ्या होत्या, पण सुबोधजी शांतपणे चहा पित असल्याने त्या जाऊ लागल्या. शालू, त्यांच्या आवाजाने त्या पूर्ण थांबल्या आणि पुन्हा वळून आल्या. हां, मी तुमच्यासाठी नाश्ता बनवायला पाहिजे. कपडे काढून दिलेत का? हां, हो. पुन्हा शांतता पसरली, पण यावेळी शालिनीजी तसेच एका जागी उभ्या राहिल्या. आजपासून लग्नाच्या तयारीला सुरुवात करा. आणि हो, खरेदीसाठी ती सौरवीला सांगितलं आहे, अतुल घेऊन जाईल. मी जाणार नाही. शालिनीजींनी त्यांच्या वाक्याच्या आधीचे सांगितलं. हे ऐकून सुबोधजी त्यांच्याकडे पाहत राहिले. काही वेळाने त्यांनी हलकेच मान हलवली. त्यांना जाणवत होतं जणू शालिनीजीला तिथून सुटून जावं असं वाटत होतं. घरात लग्नाच्या तयारीमुळे हालचाल वाढली होती. बहुतेक जण त्यातच व्यस्त होते. पण रेयांशच्या नजरांचा प्रभाव अजूनही तन्वी जाणवत होती. त्यामुळे तिला अस्वस्थ वाटत होतं. त्याच्या नजरेतलं बेशरमपणा आता उघड दिसत होता. अयांशच्या काळजीच्या नजरा आणि त्याचं प्रेम कधीच तिला अस्वस्थ करत नव्हतं, पण रेयांशच्या अस्तित्वाने मात्र तिच्या मनात एक विचित्र चीड येत होती. रात्री उशिरा अयांशच्या खोलीत. आज घरातल्या विधींमुळे अयांश ऑफिसला गेला नव्हता. काही कामासाठी त्याने लॅपटॉप उघडला होता. तेव्हाच खोलीत हालचाल जाणवली. तन्वी आत आली आणि थेट पलंगावर निपचित पडली. तिच्या स्थितीतून स्पष्ट दिसत होतं की ती खूप थकली होती. अयांश तिच्याकडे काही सेकंद शांतपणे पाहत राहिला. तिच्या डोळ्यांना विश्रांतीची गरज होती. यार अयांश, का असा घुरतो आहेस? तन्वीने डोळे उघडून म्हणाली. अयांश काहीही न बोलता बाहेर गेला. काही वेळाने परत आला आणि त्याच्या हातात एक टब होता. तो पलंगाजवळ ठेवून म्हणाला, उठ आणि यात पाय बुडव. तन्वीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. टबमध्ये कोमट पाणी होतं. 2 रात्रींपासून व्यवस्थित झोपली नाहीस, खूप दमली आहेस. याने आराम मिळेल, अयांश म्हणाला. त्याच्या शब्दाने तन्वी काही बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यात तो खूप काळजी घेणारा दिसत होता. तन्वी, त्याच्या आवाजाने ती जणू काही स्वप्नातून भानावर आली. तिने पटकन पाय टबमध्ये टाकले. काही वेळाने खरोखरच हलकं वाटू लागलं. ती पाय बाहेर काढणार तोपर्यंत तिथे टाकलेला टॉवेल तिने पाहिला. अयांशने हात टॉवेलमध्ये झाकून घेतले होते, जेणेकरून त्याच्या हाताचा स्पर्श तिला जाणवू नये. तो तिचे पाय हलक्या हाताने पुसत होता, पण त्याच्या नजरा मात्र जमिनीकडेच होत्या. तन्वी मात्र टकटकी लावून त्याला पाहत राहिली. अयांश मागे हटत म्हणाला, मी स्पर्श केला नाही,
पण सॉरी. एवढेच बोलून तो शांत झाला आणि टप घेऊन बाहेर गेला. तन्वी अजूनही त्याला जाताना पाहत होती. खरंच 4 महिने झाले होते, पण अयांशने कधीच तिला स्पर्श केला नव्हता. त्याचा हा न बोलता व्यक्त झालेला जिव्हाळा तिच्या मनात खोलवर घर करून गेला. काही वेळानंतर अयांश खोलीत आला. तन्वीला झोपलेले पाहून त्याने शांततेचा एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या जवळ गेला. तो तिच्या जवळच उभा राहून तिला पाहत राहिला. मन तिच्या अजून जवळ जाण्यासाठी आसुसले होते. तिला आपल्यासमोर बसवून तिला पाहत राहावे असे त्याला वाटत होते. पण लगेचच मनात काही विचार आला आणि त्याने स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवत सोफ्यावर बसून घेतले. अमायराच्या लग्नानंतर फार कमी वेळ उरणार होता. त्यानंतर तो तिला थांबवणार नव्हता. पण तन्वी जाईल कुठे? इथे तिचे कोणीही नव्हते आणि तिच्या स्वाभिमानामुळे ती त्याच्याकडून मदतही घेणार नव्हती. हेही त्याला चांगले ठाऊक होते. हे विचार करत तो कधी झोपला हे त्यालाही कळले नाही. उर्मिला आजीला जेवण आणि औषध देऊन तन्वी म्हणाली, आजी, आता तुम्ही आराम करा. मी जरा येतेच. अगं बाई, हल्ली वेळच नसतो या म्हातारीसाठी, उर्मिला आजी थोड्या नाराज स्वरात म्हणाल्या. त्यांचे बोलणे ऐकून तन्वीने आधी डोळे वटारले आणि मग मिश्किल हसून म्हणाली, अगं म्हातारी, तू तर माझी गुप्त गर्लफ्रेंड आहेस आणि मी तुझा बॉयफ्रेंड. गुप्त गोष्टी लपवाव्याच लागतात ना. असे म्हणून तिने उर्मिला आजींच्या गालावर गोड किस घेतला, ज्यामुळे त्या हसत राहिल्या. हटलं बाळ. उर्मिला आजीही तिचा उत्साह पाहून आनंदित झाल्या. शालिनी वहिनी सौरवीने आणलेल्या साड्या पाहत होत्या. एकापेक्षा एक सुंदर साड्या होत्या. काही भरजरी, काही हलक्या आणि दुपट्ट्यांसह काही चांगले सूट होते. सौरवीने एका कपड्यांचा पिशवी शालिनी वहिनींच्या हातात देत म्हटले, वहिनी, हे तन्वीला देऊन टाका. शालिनी वहिनी गोंधळून हसल्या, कारण त्या जाणून होत्या की सौरवीचे वागणे सगळ्यांसाठी सारखे नसते. भाऊ ऐका ना, अमायरा ओरडली आणि बरामद्यातून जात असलेल्या अयांशच्या पावलांचा अचानक ब्रेक लागला. तो वळून पाहू लागला. हिरव्या रंगाच्या सुंदर लेहंग्यात अमायरा फारच गोड दिसत होती. अयांश हसत तिच्या जवळ गेला. अमायरा बारकाईने आपला लेहंगा आणि सँडल ठीक करण्याचा प्रयत्न करत होती. अयांश गुडघ्यावर बसला आणि तिचा पाय आपल्या गुडघ्यावर टेकवला. अचानक आपला पाय भाऊच्या कपड्यांवर पडला म्हणून अमायरा संकोचली, पण अयांशने तिची सँडल व्यवस्थित लावून तिचा पाय अलगद जमिनीवर ठेवला आणि हसत उठला. अमायरा भावूक झाली. भाऊ, 1 मिनिट येता का? अमायराने अयांशचा हात धरला आणि त्याला खोलीत घेऊन गेली, जिथे पलंगावर सगळे कपडे अस्ताव्यस्त पडले होते आणि तन्वी त्यात गोंधळली होती. भाऊ बघा ना, वहिनी खूपच कन्फ्यूज झाली आहे, अमायरा हसत म्हणाली. अयांशच्या नजरा तन्वीवर स्थिरावल्या. तन्वी थोडीशी नाराजीने म्हणाली, हे सगळं खूप जड आहे. अयांश हलकेच पुढे सरसावला आणि कोपऱ्यात ठेवलेला एक सुंदर हिरवा सूट उचलला. हे घालून पाहू शकतेस, आरामदायक आहे आणि तुला शोभेल सुद्धा. त्याच्या या एका वाक्याने तन्वीच्या हृदयाची धडधड वाढली. ती काहीच बोलू शकली नाही. बाजूला उभी असलेली अमायरा मंद स्मित करत त्यांच्याकडे पाहत होती. तन्वीने अयांशच्या हातून तो सूट घेतला. अयांश खोलीच्या बाहेर पडताच तिच्या कानावर तिचीच हळूशी पुटपुट ऐकू आली. होय, खरंच हिरवा रंग मला खूप शोभतो. हे ऐकताच अयांशच्या चेहऱ्यावर एक समाधानाची स्मित रेषा उमटली. मेहंदीच्या समारंभात सगळे नातेवाईक आणि पाहुणे तयारी, सजावट आणि समारंभाचे कौतुक करत होते. तन्वी खाली आली. हिरव्या रंगाच्या सूटमध्ये ती खूपच देखणी दिसत होती. एक दुपट्टा हलकेच खांद्यावर टाकलेला. मोकळ्या केसातून बोटं फिरवत ती खाली येत होती. अयांशने तिच्याकडे पाहिले आणि त्याचे डोळे तिच्यातच अडकले. किती सुंदर दिसत आहे ती. तिच्या चेहऱ्यावरील तेज आणि आनंद पाहून त्याच्या नजराही तिथे स्थिरावल्या. त्याचवेळी रियांशनेही तिला पाहिले आणि एक खोटे हसू हसला. गोष्टींच्या गप्पांमध्ये सुबोधजी सहज वागत होते. त्यांचं हे रूप पाहून अयांशला खूप चिडचिड वाटत होती. शालिनीजी एका स्त्रीशी बोलत होत्या. त्या दुसऱ्या बाजूला गेल्या तेव्हा सुबोधजींचा एक ओळखीचा माणूस तिथे आला आणि विचारले, सुबोधजी कुठे दिसत नाहीत? हा प्रश्न ऐकताच शालिनीजी थोड्या गोंधळल्या. जर सुबोधजींनी पाहिले तर ते चुकीचे समजतील आणि इतक्या वर्षांनी कोणाशी बोलायची त्यांना विशेष सवयही नव्हती, म्हणून त्या थोड्या संकोचल्या. वहिनी, आई तुम्हाला बोलवत आहेत, अतुलजी आले आणि शालिनी वहिनी पटकन तिथून निघून गेल्या. बहाणाही मिळाला आणि अतुलजींनीही समजून घेतले. शालिनी वहिनींच्या या वागण्याकडे तन्वीचे आणि स्वतः सुबोधजींचेही लक्ष गेले. तन्वीच्या डोळ्यात नकळतच ओली येऊ लागली. सुबोधजींसाठी तिच्या मनातला सगळा राग उफाडून आला. मेहंदीचा समारंभ अगदी जोशात सुरू होता. ढोलकीच्या तालावर बायका गाणी गात होत्या. उर्मिला आजी हसत बसल्या होत्या. शालिनीजींना जवळ घेत तन्वीने त्यांना मेहंदी लावायला सुरुवात केली. शालिनीला अगदी सोन्यासारखी सून मिळाली. कोणीतरी म्हणाले, कारण माझी आई इतकी चांगली आहे. तन्वीने हसून उत्तर दिले. तन्वीच्या बोलण्यावरती हसली.
खरंच दोघींच्या नात्यात आई मुलीपेक्षा अधिक माया होती. घराच्या अंगणात सुबोधजी फेरफटका मारत होते. सकाळी मेहंदीच्या विधीत जे घडलं ते आठवून मनात एक वेगळीच सल उमटली. पण त्यांनी पटकन डोकं हलवून विचार बदलला. काही वेळाने ते तिथून निघायला वळले तेव्हा समोर तन्वी उभी असल्याचं पाहून त्यांनी कोणताही हावभाव न बदलता म्हणाले, सुनबाई, जरा आपल्या मर्यादा शिकून घ्या. सुनबाई? सासरे बुवा, जरा आठवा. तुम्हीच माझ्या बाबांना माझ्या अवकातची आठवण करून दिली होती ना? आजही मी त्याच अवकातीत आहे, विजेंद्र सिन्हा यांची मुलगी. त्यामुळे तुम्हीही हे लक्षात ठेवा. आणि मी माझ्याबद्दल नाही, आईबद्दल बोलते. शालिनीजींच्या उल्लेखावर सुबोधजी चटकन म्हणाले, ज्या गोष्टी माहिती नाहीत त्यात नाक खुपसायची गरज नाही. ते पुढे निघाले तेव्हाच तन्वी म्हणाली, मला सगळं माहिती आहे. स्वतःलाही पहा. तुम्हीही नेहमी ऐकण्याऐवजी स्वतःलाच बरोबर समजता. जर राग होता तर एकदा ऐकण्याचा प्रयत्न तरी करायला हवा होता. पण नाही, तुम्हाला फक्त स्वतःच बरोबर वाटतं. तन्वी पटकन ये तुळशीची पानं घेऊन. शालिनीजींचा आवाज आल्यावर ती शांत झाली आणि पटकन तिथून निघून गेली. शालिनीजींनी चहा कपाटावर ठेवताच सुबोधजींनी रागाने तो कप जमिनीवर आपटला. चहा पांढऱ्या फरशांवर सांडला होता. कपाचे तुकडे तुकडे झाले. शालिनीजींनी दचकून मागे हटत म्हणाल्या, चहा ठीक नव्हता. मी दुसरा आणते. त्या बाहेर जाण्यात इतक्यात सुबोधजींनी त्यांचा हात पकडला. त्यांनी घाबरून डोळे मिटले. पलटल्यावर सुबोधजींचा संतापलेला चेहरा पाहून त्यांनी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार केलं. डोळे खाली झुकवून त्या हलक्या आवाजात म्हणाल्या, जर तुम्ही सकाळच्या घटनेमुळे रागावले असाल तर मी खरंच त्यांना ओळखत नव्हते. मेहंदीमध्ये घडलेला प्रसंग आठवून सुबोधजींची पकड त्यांच्या बागड्यांवरून सैल झाली. त्यांच्याकडे रोखून पाहत ते म्हणाले, तो माझा बिझनेस पार्टनर आहे, कोणीतरी असाच माणूस नाही. का कुणास ठाऊक, पण ही गोष्ट ऐकून शालिनीजींच्या मनात टोचणी लागली. त्यांनी थोडंसं नजरवर करत शांतपणे उत्तर दिलं, बाकी प्रत्येकावर विश्वास ठेवला असेल, पण माझ्यावर कधी ठेवलाच नाही, म्हणून आधीच स्पष्टीकरण द्यावं लागतंय. सुबोधजींनी दात आवडून संतापाने विचारलं, असं? खूप जास्त बोलायला लागलात हल्ली? शालिनीजी शांत राहिल्या. त्यांची ही शांतता पाहून सुबोधजींना आणखी चिड आली. त्यांनी हात झटकत म्हणाले, बस, हेच, याहून काहीच येत नाही तुम्हाला. हे ऐकून शालिनीजींना धक्का बसला. त्यांनी हळूच विचारलं, काय? सुबोधजी पुन्हा कठोर आवाजात म्हणाले, कधी विश्वासार्हतेचा आधार दिला होता का? खोट्यावर कोणतंही नातं टिकत नाही. ज्या मुलांसाठी हा समझोता केला तेच आता कोणत्या अर्थाने घेतायत कोण जाणे. तुमच्यामुळे माझ्या आयुष्यातलं सगळं संपलं. शालिनीजींच्या डोळ्यात दाटून आलेलं पाणी अखेर वाहू लागलं. त्या बाहेर जात असताना अचानक थांबल्या आणि मागे वळून म्हणाल्या, तुमच्यासाठी सोपं आहे आरोप करणं. तुम्ही म्हणता मी तुमच्यामुळे अयांशला गमावलं. ठीक आहे, मान्य केलं. पण मी खोटं बोलले, कारण मला गरज वाटली नाही. मला असं कधीही वाटलं नाही की तुम्हाला ते सांगणं आवश्यक आहे, कारण ज्या क्षणापासून तुम्ही माझ्या आयुष्यात आला त्या आधीच्या गोष्टींची किंमतच नव्हती. एक स्त्री जिच्या कपाळावर कोणीतरी अनोळखी माणूस सिंदूर लावतो, तोच तिच्यासाठी तिचं सगळं काही बनतो. मी माझ्या प्रत्येक जबाबदारीचा पूर्णपणे निभाव केला, केवळ या विचाराने नाही की उद्या मी कोणाच्या तरी जागी दुसऱ्याला बसवेन. जर माझ्या आयुष्यात कोणी दुसराच असता तर तुम्ही माझ्यावर कोणताही परिणाम करू शकला नसता आणि मीही इथे टिकून राहिली नसती. इतकं बोलून शालिनीजींनी आपल्या ओल्या पापण्यांना पुसलं आणि निघून गेल्या. सुबोधजी एका जागी स्तब्ध झाले. त्यांच्या मनात तिच्या शेवटच्या शब्दांनी वादळ उठवलं होतं. गडद रात्री त्यांच्या शेजारी काहीतरी जाणवलं. त्यांनी डोळे उघडले तर पाहतात शालिनीजी बाजूला वळून झोपल्या होत्या. त्यांच्या मनात न जाणो काय विचार आला. त्यांनी उठून बसत तिच्याकडे काही क्षण शांतपणे पाहिलं, मग पाणी प्यायलं आणि परत झोपले. तन्वी झोपलेली असताना अयांशने स्वतःकडे पाहिले. पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा त्याच्यावर छान दिसत होता. त्याने केस नीट केले, परफ्यूम लावायला गेला तेव्हा त्याच्या नजरेला आरशात तन्वी दिसली. ती गुडघ्यांवर हात ठेवून त्याच्याकडेच पाहत होती. अयांश थोडासा अवघडला पण स्वतःला सावरत म्हणाला, उठलीस? आणि हा साहेब कुठे तयार होत आहेत? तन्वी उशी व्यवस्थित करत होती. तेवढ्यात अचानक तिला आठवलं आणि ती घाईने म्हणाली, अरे मी तर विसरलेच, अमायराची हळद. लवकर तयार हो. ती पुढे जाणार होती तोवर अयांशने कपाटातून एक शॉपिंग बॅग काढली आणि तिच्यासमोर धरत म्हणाला, हे बघ, हळदीसाठी आणि लग्नासाठी कपडे. आईने दिलेले भारी आहेत. मला हे योग्य वाटले. तन्वी काहीतरी विचार करत होती. ते पाहून अयांश हलकंसं हसत म्हणाला, मित्र म्हणून ठेवू शकतेस. तन्वीने ताबडतोब बॅग घेतली. अयांश हलकं हसत बाहेर गेला. हळदीची पूर्ण तयारी झाली होती. अमायरा धावत वर जात होती तेव्हा रेयांशवर नजर पडताच ती ओरडली, रेयांश दादा. त्याचा आवाज ऐकताच तो तिच्या जवळ गेला. काय झालं? रेयांश प्रेमळ आवाजात म्हणाला.
अमायराने चेहऱ्यावरची काही बटा सावरत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, माझ्या खोलीत नेकलेस राहिलाय, आणून दे ना. रेयांश काहीही न बोलता तिकडे गेला. तन्वी जी पायऱ्या उतरून खाली येत होती हे पाहून स्वतःशीच पुटपुटली. हा हा हा, पहिल्यांदाच या फ्लर्टच्या डोळ्यात स्वच्छता दिसते. ती मिश्किल चेहरा करत खाली आली. शालिनीजींनी तिच्याकडे पाहिलं. हलक्याशा कढाईदार पांढऱ्या पिवळ्या रंगाच्या साडीत तन्वी अप्रतिम दिसत होती. तिने केसांचा सुंदर जुडा केला होता. काही बटा गालावर अलगद झुलत होत्या. कपाळावर सिंदूर, कानात झुमके, गळ्यात मंगळसूत्र आणि एक हलका हार. ती खूपच सुंदर वाटत होती. शालिनीजींनी प्रेमाने तिच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाल्या, खूप सुंदर दिसते माझी बाळ. तन्वी हसली. आणि तुम्ही खूप ग्रेसफुल दिसताय. डोळे मटकावत तन्वीने पटकन तिच्या गालावर एक किस केला आणि हातातली फुलांची टोपली देत म्हणाली, हे मी करते. क्षणात उड्या मारत ती बाहेर पडली. शालिनीजी प्रेमाने तिच्या मागे पाहत राहिल्या. अयांश कोणाशी तरी बोलत होता तेवढ्यात तन्वीवर त्याची नजर गेली. त्याच्या हृदयाची धडधड अचानक वाढली. नजर आणि भावना दोन्ही बंड करायला लागल्या. ती जवळ येऊन म्हणाली, अयांश, हे फुलं तिकडे वर ठेव ना, माझी उंची नाही पोचत. तिने नाक वाकडं केलं. तिची ही अदा पाहून त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. हात पुढे करत तो म्हणाला, दे. तन्वीने टोपली त्याच्या हातात दिली आणि सोफ्याच्या वर असलेल्या डिझायनर जागेकडे इशारा केला. अयांशने सहजपणे ती टोपली वर ठेवली. ते पाहताच तन्वी म्हणाली, वाह, एकदाच ठेवलं. तिची निरागसता पाहून अयांश मनातच विचार करत होता, ही निरागसता कायम राहो. काय, माझी टर उडवतोय का? तन्वीने त्याच्याकडे संशयाने पाहिलं. अयांश हसला. नाही. त्याने हलकंसं असं तिच्याकडे पाहिलं आणि शांत स्वरात विचारलं, साडी कशी वाटली? त्याच्या आवाजात एक मोहकता होती जी तन्वीच्या हृदयाची धडधड वाढवत होती. तिने पटकन मान हलवली. छान आहे. तूही छान दिसते, अयांशने हसत म्हटलं आणि निघून गेला. तन्वीच्या वाढत्या श्वासात एक विचित्र अस्वस्थता होती. हळदीच्या विधीसोबतच लग्नाच्या तयारीची लगबग होती. अमायरा वर खुलून दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे रंग भावूक करत होते. पूर्वी ती कदाचित एवढी आनंदी राहिली नसती, पण तन्वीमुळे तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. रात्री खोलीत शिरताच अयांशने टेबलाजवळ उभं राहून केस नीट करत असलेल्या तन्वीला पाहिलं आणि म्हणाला, थँक्यू. ती गोंधळून त्याच्याकडे पाहत म्हणाली, मी कोणते महान कृती केली? माझ्यामुळे तर नेहमी कांडच होतात, जसं तुझ्या बाबांना ऐकवलं. असं काय केलं मी ज्यामुळे थँक्यू म्हणतोयस? त्यावर अयांश खोल स्वरात म्हणाला, खूप चांगली आहेस तू, मनमोकळी. जे मनात आहे ते तोंडावर, मग ते कटू असो की गोड. तन्वीचे डोळे विस्पारले गेले. पुढच्या क्षणी ती म्हणाली, आहे ना, बिलकुल पप्पासारखे. आई जेव्हा माझ्या वागण्यावर रागवत असे तेव्हा पप्पा हेच म्हणायचे. बोलता बोलता एकदा पुन्हा आई वडिलांच्या आठवणींनी तन्वी भावुक झाली. उद्या लग्न आहे तर अमायरासाठी काही गिफ्ट घ्यायचं आहे, मदत करू शकशील का? अयांशच्या प्रश्नाने तन्वीचं लक्ष तिकडे गेलं. ती काहीतरी विचार करून म्हणाली, एक काम कर, एक फॅमिली फोटो दे आणि तिच्या आवडीच्या काही गोष्टी, जसे की तिला टेडी आवडतो, राजूसोबतचा एखादा छानसा फोटो फ्रेम. आठवणी कायम राहतील. तन्वीच्या डोळ्यात चमक पाहून अयांश हलकेच हसला, पण ना जाणो पुन्हा त्याला स्वतःच्या लग्नाच्या आठवणींनी घेरलं. त्याचवेळी तन्वीच्याही डोक्यात ते क्षण पुन्हा उभे राहिले. काही वेळ थांबून ती म्हणाली, माझ्या जाण्यानंतर तू रिलॅक्स होऊन राहू शकशील. अयांशची बेचैनी वाढली. त्याने चेहरा दुसऱ्या बाजूला फिरवला आणि काही न बोलता निघून गेला. तन्वीच्या डोळ्यासमोर त्यांच्यासोबत घालवलेले क्षण एखाद्या चित्रपटासारखे झरझर सरकत होते. भव्य सजावट असलेल्या मंडपात स्टेजवर बसलेला राजीव अमायराच्या येण्याची वाट पाहत होता. तिच्या आगमनाने त्याच्या हृदयाची धडधड वाढली. त्याने स्वतःच्या छातीवर हात ठेवला आणि त्या क्षणी अमायराने हलकीशी नजर खाली झुकवली. संपूर्ण साजशृंगारात दुल्हन बनलेली अमायरा खूप सुंदर दिसत होती. तिचं रूप पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण पुन्हा एका विचाराने सर्वांना हळवं केलं. वरमालाच्या विधीनंतर अमायरा आणि राजूला मंडपात बसवलं गेलं. सौरवीजींना पहिल्यांदा स्वतःमध्ये काहीतरी कमी जाणवली, कारण तिची मुलगी सर्वात आधी जिचा शोध घेत होती त्या शालिनीजी होत्या. काही वेळाने गटबंधन, मग फेरे झाले. पंडितजींनी फेऱ्यांमधील 7 वचनांचे महत्त्व सांगताच तन्वी आणि अयांशला त्यांच्या लग्नाचे क्षण आठवले. तर शालिनीजींना एक अपराध भाव सतावू लागला. जरी संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत होतं तरीही सुबोधजींच्या वागणुकीने पुन्हा त्यांना दुखावलं. एक एक करत सर्व विधी पार पडले आणि अखेरीस अमायरा व राजीव एका नवीन नात्यात बांधले गेले. मोठ्यांचे आशीर्वाद घेत त्यांनी विवाह संपन्न केला. बडी मम्मा, अमायरा भावुकतेने शालिनीजींना मिठी मारली. घरात एकमेव शालिनीजीच होत्या ज्या नेहमी तिच्यासाठी वेळ काढत होत्या
आणि तिला अगदी आपल्या मुलीसारखं प्रेम देत होत्या. तिच्या विदाईच्या क्षणी घरातले सगळे हळवे झाले. अमायराच्या पायांनी घराबाहेर पाऊल टाकण्याआधी समोर अयांशच्या हाताने आधार दिला होता. त्याने ओलसर डोळ्यांनी पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी दुसरा एक हात आला, तिच्या दुसऱ्या भावाचा, रेयांशचा. रेयांश तसा खट्याळ असला तरी बहिणीसाठी एक जबाबदार भाऊ होता. सौरभीजी तिला समजावत होत्या, पण त्याचवेळी कुटुंबाच्या अभावाने आणि अमायराच्या दूर जाण्याच्या जाणीवेने तन्वीच्या डोळ्यातही अश्रू तरळले. घरात अगदी शांत वाटत होतं. सगळे थकून आपापल्या खोलीत गेले. घरात अचानक रिक्तता जाणवत होती. घर सुनं झालं. अंगणातली चिमणी उडून गेली. रीतिरिवाज पार पाडून मुलगी आपल्या नव्या संसारात गेली. राजीवचं नवीन संसार. राजीवच्या कुटुंबाने खूप प्रेमाने अमायराचे स्वागत केले, ज्याने तिच्या मनातला थोडासा भीतीचा गडद रंगही मिटवला. काही विधी झाले आणि नंतर तिच्या मैत्रिणींनी तिला राजीवच्या खोलीत नेलं. छान सजलेली ती खोली सुवासाने भरून गेली होती. क्षणभर ती लाजली आणि लगेच स्वतःला सावरून बसली. राजीव बाहेर आपल्या मित्रांमध्ये अडकला होता. थोड्या वेळाने तो खोलीत आला. पलंगावर बसलेल्या अमायराला पाहून त्याच्या हृदयाची धडधड वाढली. तिच्याजवळ येऊन तो हळूच बसला आणि अलगद तिचा घोंगट बाजूला केला. पुन्हा तिचं चमकणारं रूप पाहून त्याने हळूच छातीवर हात ठेवला. अरे वा, माझ्याने आता लेहंग्यात बसलं जात नाहीये, चेंज करून येते. अमायराने त्याचं वाक्य मध्येच तोडून उठण्याचा प्रयत्न केला, पण राजीवने तिचा हात पकडून तिला आपल्याकडे ओढलं. ते ठीक आहे, पण इतकीही काय घाई आहे? त्याच्या स्पर्शाने अमायराच्या हृदयाचे ठोके चुकले. तिच्या डोळ्यांनी आपोआपच बंद होताच तो हळूच तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवतो. त्या स्पर्शाच्या जाणीवेत ती पूर्णपणे वाहून गेली आणि तिचे हात आपोआपच त्याच्या पाठीवर स्थिरावले. पुढच्या दिवशी काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागात.